अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील श्री शिवानी सांगितलेली गुरुगीता यातील तिसरा अध्याय आपण पाहत आहोत। आम्ही परतंत्र असलो तरी गर्व केवढा, स्वतंत्र म्हणून मिरवितो आणि तू करता असून अकर्ता होतोस। अशा श्री गुरूंचे महिमान काय वर्णन करावे। पुढे उमापती सांगतात, ज्याच्याजवळ गुरुभक्ती आहे त्याची माता धन्य, त्याचा पिता धन्य, त्याचा वंश धन्य, या वंशात जन्म घेणारे सर्वच धन्य, तेथील धरती सुद्धा धन्य होऊन जाते। इंद्रिये, प्राण, धन, स्वजन, बंधू बांधव, आईचे कुळ, वडिलांचे कुळ, शरीर, हे सारे गुरुदेव आहेत यात संशय नाही। गुरुदेव आहे, गुरुधर्म आहे, गुरुनिष्ठा आहे, गुरुदत्तपण आहे। गुरु ठिकाणी अधिक व उणे काहीच नसते, हे मी तुला 3 वेळेला सांगत आहे। त्याचे सारे विश्व त्याचे सेवन करीन। गुरुच जीवन आहे। हर म्हणतात पाणी आणि सागर वेगळे नाही, दुधात दूध असणार, आकाशात अवकाशच वसणार, तुपात तूपच असणार, जीवात जीव आत्मा असणार, हे वेगळे नाहीत। जीव आणि जीवात्मा, प्राण आणि परमात्मा अंतर्बाह्य एकच आहे। ज्ञानी यांचा हाच विचार असतो, ते परमात्म्याशी एक आकार असतात, त्यांच्यामध्ये भेद नसतो। मी आणि तो एकच आहे, त्यामुळे ज्ञान आनंदात ते रममाण होतात, आनंद विभोर होऊन जातात। त्यामुळे ज्ञान सागरात पोहणारे ते राजहंस असतात। पुढे काल म्हणजे शिव पार्वती मातेस म्हणतात, पार्वती अवघडातले अवघड तुला हवे असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे, गुरुना प्रसन्न करणे, मग तू मागशील ते मिळेल। चंद्राचा चेंडू करशील, वासुकी सर्पाचे खेळणे करशील, एवढेच काय मुक्तिपंथालाही जाशील। गुरु कृपा प्राप्त करशील तर तुला अष्टसिद्धी हव्या असतील तर त्या गुरुपाशीच मुक्कामास असतात। साधकाचा सिद्ध करणे केवळ गुरुना अशक्य आहे। पुढे गुणबुद्ध म्हणजेच शिव पार्वतीला म्हणतात, ज्ञानी यांची ख्याती कशी असते ऐक। रात्र वा दिवस त्यांचे विचार समत्व बुद्धीने असतात। समत्वात ते रममाण असतात, ते ब्रह्मनिष्ठ महामौनी असूनही श्री गुरुना भजतात, कारण त्यांनाही शांती हवी असते। ती शांती केवळ गुरुपाशी असते व श्री गुरु ती शांती अशाच तत्वज्ञानाला बहाल करतात। तेव्हा विभाग न्याय पार्वतीच म्हणतात, श्री गुरूंची भक्ती हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे, अन्य तीर्थ निरर्थक आहेत। हे देवी, श्री गुरूंच्या चरण कमळाचे तीर्थ अथवा दर्शन सर्व तीर्थमय आहे, म्हणून श्री गुरूंचे चरण ज्या दिशेला वसेल त्या दिशेला करयुग जोडावे। समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर सर्व तीर्थाचा लाभ घडतो, अमृत पाशन केल्यानंतर सर्व रस मिळतात, तसा तो श्री गुरु दयेचा सागर आहे। आता यावरील ओव्या आपण पाहूया। तवम बोलती उमापती, गुरु तो शिवशक्तीची निर्मिती, तुम्हा कारणे देही येती देह, न तो शक्ती ती, या कारणे गुरुसी भजावे, रूप ध्यानासे आणावे, अवघे अर्पण करावे गुरु लागी। जो गुरु भजनी रमता, धन्य तयाची माता, धन्य तयाचा पिता, धन्यता तयाच्या वंशश, ऐसिया वंशी घेईन जन्म,
तो होईल पूर्ण काम, अवघा होईल राम धन्यता धरणीसे. गुरुची आपुले धन, गुरुची आपले मन, गुरुची सकल स्वजन, संशय मानसी नसावा. शरीरासी प्राणदाता, इंद्रियासी आज्ञादाता, ऐसा गुरु माता पिता, भ्राता तोही कुलांचा. माता कुलगुरु, पिता कुलगुरु, या माझी संदेह न धरू. गुरु गुरु करावे ओष्ठेते, गुरु हाची राम, गुरु हाची नाम, गुरु हेची धर्म, निःसंशय जाणगा. निष्ठा केवळ गुरुवरी, हेची तप होय आरुवरी. उणे नाधिकांतरी, त्रय वेळ कथितो मी. म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासे आणावे. गुरु शब्दाचरावे, क्रमावे मुक्तिपंथे. करावे स्मरण गुरूंचे, नाम घ्यावे तयाचे. भक्तिवंदन तव चरणाचे, बोलती शिव पार्वतीस. अवघे विश्व तुमचे, सेवन करीन तयांचे. आता अद्वैत नुरेकायचे, कृपा तव संजीवन. तवं बोलती हर, जलानी सागर, दुग्धानी क्षीर. आकाशनी अंबर, वेगुळले काय त्यात. जीवानी जीवात्मा, प्राण तथा परमात्मा. अंतर्बाह्य एकचे असता, भिन्न काय पाहसी. तैसे ज्ञानियांचे विचार, परमात्म्याशी एकाकार. न भेद सान थोर, एकची मी तो. ज्ञानिया माझी ऐसे विचार, रमतात थोर थोर. तेने सदानंद विभोर, ज्ञान सागरीचा राजहंस. काल प्रसाद कथिती पार्वतीसी, इच्छिशी जरी अप्राप्त प्राप्तीसी. जरी गुरु संतोषित करशी, लाभसी इच्छिलेले. चंद्राचा चेंडू करशील, वासुकी खेळणे करशील. मुक्तिपंथा जाशील, करशील प्राप्त गुरुकृपा. जरी मागसी अष्टसिद्धीसी, त्या तर मुक्कामी गुरुपासी. साधकाचा सिद्ध होशी, गुरुशी शक्य शक्य. तवम गुणबुद्ध बोलती, ऐक सखे ज्ञानी यांची ख्याती. दिन अथवा रात्री, विचरणता यांचे समत्वे. समत्वा माझी रममाण, ब्रह्मनिष्ठ तत्वजान. महामौन व्रताचरण, संचरण जयांच. ऐसेही भजती गुरुसी, तेणे कारणी पावती शांतीसी. जी गुरु सन्निध वस्तीसी, समत्वे व्रत निश्चय. विभाग न्याय कथिती गुरु गौरीसी. श्री गुरूंच्या श्रेष्ठत्वासी, समजेल तयाच्या भाग्यासी पार नाही. गुरुभक्तीचा अर्थ, गुरुदेव एकमेव तीर्थ. बाकी सर्व निरर्थ, सार्थ कथितो मी. श्री गुरुचरण युगुल, ज्या दिशे माझी वसेल. त्या दिशी करयुगुल, जोडावे निशिदिनी. समुद्र स्नाने तीर्थे सर्व, अमृतपाने रस सर्व. ऐसा तो दयार्णव, वाटिका माझेचा वसंत ऋतू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.